तर अजित पवार प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावं, कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे असं अमोल मिटकरी म्हणाले। अजितदादा आणि आंबेडकर एकत्र आल्यास राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल असं मिटकरी यांनी म्हटलं आहे। अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युती संदर्भात विचार करू, वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी मिटकरींना असं उत्तर दिलंय। असं कुठेही वक्तव्य केलं नाही। मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे, ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही। अजित पवारांचा पक्ष सध्या बीजेपी बरोबर युतीमध्ये आहे। या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही। कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही।